आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे, तर ती कशी त्याला पाहूया। तर मी सकाळी इथं पालक पराठा बनवला होता टिफिनसाठी आणि त्याचंच थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं। तर काव्य स्कूलमधून आल्यानंतर मी तिला करून देणार होते पराठा, पण ती म्हणली की मला आता पराठा नको, वेगळं काहीतरी बनवून दे। म्हणून मग मी इथे एक आयडिया केली, तर जे पीठ होतं त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्या वगैरे सगळ्या कट करून घेतल्या आणि जे गोळे बनवून घेतले तर त्याचे छोटे छोटे चपात्या करून त्या भाजून घेतल्या। तर एक साईडला जरा जास्त भाजल्या आणि दुसरी साईड थोडीशी कमी भाजून घेतली आहे। आणि जी साईड जास्त भाजली आहे तर त्यावरती थोडंसं टोमॅटो केचप आणि मेयोनीज मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर मग कट केलेल्या भाज्या, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या अजून ॲड करू शकता। माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी कट करून घेतल्या आणि त्यानंतर कोथिंबीर आणि सगळ्यात मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे वरून चीज ॲड केलं आहे आणि ते झाकून ठेवलं चीज मेल्ट होईपर्यंत। तर हा आपला एकदम हेल्दी असा मिनी पिझ्झा रेडी झाला आहे। तर मुलांना खूप जास्त आवडेल, कधीतरी असा पदार्थ करून द्यायला काहीच हरकत नाही। तर काव्याला तर खूप जास्त आवडला, तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।